भोंदूबाबा खरातची पनवेलमध्ये 51 गुंठे जमीन नातेवाईकाच्या नावे खरातनं ही जमीन घेतल्याची माहिती आता समोर आली आहे। जमीन व्यवहारासाठी कोट्यवधी रुपये दिल्याची चर्चा आहे। महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या मदतीने जमीन खरेदी व्यवहारासाठी वापरलेली कोट्यवधींची रक्कम आली कुठून हा प्रश्न उपस्थित होतोय। जमीन खरेदी व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी होऊ लागली आहे। तर महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या मदतीने ही जमीन खरातनं घेतली असा आरोप होतोय। जमीन खरेदी व्यवहाराची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात येते। नातेवाईकांच्या नावे खरातची ही जमीन होती। याबाबत अधिक माहिती घेतली आहे आमचे प्रतिनिधी साहिल रेडेकर यांनी। स्वतःला कॅप्टन म्हणून सादर करत कोट्यवधींची संपत्ती भोंदूगिरीच्या माध्यमातून उभारल्याचा आरोप होत असलेला अशोक खरात याच्या आर्थिक व्यवहाराच्या एका कथित व्यवहाराचे धागेदोरे आता पनवेल तालुक्यातील शिरडोन गावापर्यंत येऊन पोहोचलेले आहेत। अशोक खरात याने या शिरडोन गावामध्ये 51 गुंठे जमिनीचा व्यवहार केल्याची माहिती समोर येत आहे। आपण पाहू शकता हीच ती जमीन आहे। या ठिकाणी साधारणपणे 51 गुंठ्याची हा जो जमिनीचा आहे हा प्लॉट आहे। या प्रकरणामुळे परिसरामध्ये सध्या मोठी खळबळ उडाल्याचं पाहायला आपल्याला मिळत आहे। एकूणच मिळालेल्या माहितीनुसार खरातने या काळ्या पैशांची गुंतवणूक करण्यासाठी पनवेलच्या या शिरडोन गावामध्ये ही जमीन खरेदी केल्याचा आरोप होत आहे। विशेष म्हणजे या जमिनीचा थेट मालकी ही त्यांच्या मुलीच्या नावे असल्याचा प्रकार समोर येत आहे आणि तसंच संबंधित हा जो सातबारा आहे त्या सातबाऱ्यावरची नोंद देखील त्यांच्या मुलीच्या नावाने असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। साधारणपणे हा व्यवहार 12,90,000 रुपये प्रति गुंठ्याप्रमाणे झाले असल्याची माहिती मिळत आहे। मात्र या निधीचा स्रोत जो आहे हा संशयास्पद असल्याचा आरोप केला जातोय। सूत्रांच्या माहितीनुसार हे जे सर्व व्यवहार आहेत हे अत्यंत वेगाने पूर्ण करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये महसूल विभागातील देखील काही अधिकाऱ्यांना नियमांनी बगल देत या प्रक्रियेला मदत केल्याचा देखील आरोप काही जणांकडून केला जातोय। या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांकडून मोठी नाराजी व्यक्त केली जाते। मात्र या ठिकाणी ही जी खरेदी केलेली जमीन आहे या निधीचा उगम कशा पद्धतीने झाला त्याची सखोल चौकशी व्हावी अशी देखील मागणी देखील सर्व स्तरातून जोर धरत आहे।